नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं सत्य साच आणि खरं असणाऱ्या खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं नाम आपलंस करण्याचा आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी संकल्प तुम्हा माझ्यासारख्या जीवांना सांगतात। कारण गाथा हा अनुभवसिद्धतेचा ग्रंथ आहे आणि वारकरी संप्रची दंडसंहिता जर पाहिली तर आज प्रथम दिवस आहे आणि वारकरी संप्रच्या दंडसंहिते आधारे प्रथम दिवस नामपर आहे, द्वितीय दिवस संतपर आहे, त्यानंतर उपदेश प्रकरण आहे आणि उपदेश प्रकरण झाल्यानंतर मागणी हे प्रकरण येतं आणि मागणीच्या दिवशी जर आम्ही भगवंताकडे भगवंताचीच मागणी केली तर काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याचं त्या मागणी आधारे या ठिकाणी होणारं प्राकट्यीकरण म्हणजे काला प्रकरण आहे, जे आपल्या सप्ताहाची परिपूर्णता आहे। मग महाराज जाणकार मंडळींच्या मनामध्ये सुरुवातीला एक प्रश्न असा निर्माण होईल, महाराज तुम्ही जर म्हणताय मागणीच्या दिवशी जर भगवंताकडे भगवंताची मागणी केली तर काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याचं या ठिकाणी होणारं प्राकट्यीकरण म्हणजे सप्ताहाची परिपूर्णता आहे, तर मग आम्ही सप्ताह खऱ्या अर्थानं जर मागणी आणि कालाच केला तर चालणार नाही का? मग प्रथम दिवस नामपर का आहे, द्वितीय दिवस संतपर का आहे, बरं खऱ्या अर्थामध्ये उपदेश प्रकरण का आहे? आता लक्षात घ्या, याच प्रश्नाची उकल पहिल्यांदा आम्हाला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता दंडसंहिते आधारे प्रथम दिवस कोणता आहे? नामपर प्रकरण आहे। याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे। काय कारण आहे? हेच कारण समजून घेण्यासाठी आम्हाला सृष्टी उत्पत्ती सिद्धांत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून आजपर्यंत आम्हाला 4 युग सांगण्यात आलेली आहे। पहिलं म्हणजे सत्ययुग आहे, दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरं म्हणजे द्वापार युग आहे आणि आता 3 महिन्यापूर्वी गेलेल्या गुढीपाडव्याला ज्याची 5098 वर्ष पूर्ण झाली असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे। आता यातलं पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे, जिथं मनुष्याची आयुर्मर्यादा आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 1,00,000 वर्षांची सांगितलेली आहे आणि भगवंताचे मत्स्य खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर वराह हे अवतार ज्या कालखंडामध्ये झाले तो कालखंड म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे, जिथं एकही अवतार हा मानवीय नाहीये। त्यानंतरचा कालन आणि सत्ययुगाचा कालखंड जर पाहिला तर सत्ययुगाचा कालखंड हा आम्हाला वेदशास्त्र आणि मंत्र सांगणारा कालखंड आहे। त्यानंतरचा कालखंड म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे, जिथं खऱ्या अर्थानं पूर्ण अवतार श्रीरामांचा जन्म आहे आणि प्रभू रामचंद्रांचा त्रेतायुगाचा काळ जर आम्ही पाहिला तर त्रेतायुगाच्या कालखंडामध्ये 10,000 वर्षांचा आयुर्मान आम्हाला धर्मशास्त्रानं सांगितलंय, पण हा कालखंड यज्ञ परंपरेवर आधारित आहे। कारण खऱ्या अर्थानं राजा दशरथाच्या आपल्या घरामध्ये पुत्र प्राप्ती व्हावं म्हणून तर राजा दशरथांनी आपल्या 3ही राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता। बालकांड जर आपण पाहिलं तर ज्यावेळी विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आले होते, कारण मारी सुबाहूंनी आणि ताटिकांनी जो त्रास दिला होता त्यापासून रक्षण करण्यासाठी ते खऱ्या अर्थानं विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आले होते। त्यावेळी विश्वामित्रांनी जो यज्ञ आरंभला होता गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं तो महायज्ञ होता। जेव्हा खऱ्या अर्थानं जनक राजानं आपली कन्या सीता मातेचं स्वयंवर केलं तेव्हा खऱ्या अर्थानं पाहिलं तर वाल्मिकी रामायण आणि गीत रामायण असं सांगतं त्यावेळी जनक राजानं जो यज्ञ आरंभला होता तो धनुष्य यज्ञ होता। जेव्हा खऱ्या अर्थानं रावणानं सीता मातेचं अपहरण केलं आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती स्वारी केली तेव्हा आपला निभाव लागण्यासाठी रावणानं आपला मुलगा इंद्रजिताला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता। स्वतः रावणानं कुटील डाव टाकण्यासाठी जो यज्ञ केला तो तांत्रिक यज्ञ होता। जेव्हा लंकेचं युद्ध पूर्णत्वाला गेलं तेव्हा प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला निघण्यापूर्वी गीत आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं त्या कुरुक्षेत्रावरती जो यज्ञ केला तो धूम्र यज्ञ होता, कारण त्या जागेची शांतता पुनर्प्रस्थापित करायची होती। आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत आल्यानंतर वाल्मिकी रामायण असं सांगतं त्यांनी पहिला यज्ञ केला तो पितृयज्ञ होता आणि खऱ्या अर्थानं रामायणाच्या महाग्रंथामध्ये शेवटचा यज्ञ परंपरेतला जो ग्रंथ यज्ञ आहे तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे। म्हणजे आम्हाला त्रेतायुगाचा कालखंड आम्ही समजून घेतला तो यज्ञ परंपरा सांगणारा कालखंड आहे। स्पीड जास्त होत नाही ना? चला पुढे। त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे द्वापारयुगाचा कालखंड आहे, जिथं पूर्णोत्तम परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे आणि त्या कालखंड जर आम्ही पाहिला तर जप साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि त्यानंतरचा कालखंड म्हणजे सध्या सुरू असणारं कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कागदोपत्री जर पाहिलं तर आम्हाला या मृत्यूलोकातील जीवाला 100 वर्षाचं आयुर्मान दिलेलं आहे। पण या 100 वर्षाचं जरी आयुर्मान कागदोपत्री असेल पण या 100च काय, पण एका सेकंदाचा या देहाचा भरवसा नाही। अशा क्षणभंगूर देहाला जर या मृत्यूलोकातून तरुण जायचं असेल तर खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकामध्ये एकमेव साध्य सांगितलंय कलियुगी उद्धारे हरीच्या एकदा जोरदार करून टाळ्या आमचे सगळे सुरगंधर्व ताल आणि टाळ मशीनसाठी झाल्या पाहिजेत। आणि आजपासून आपल्या सप्ताहाला पहिल्या दिवसापासून एक अखंड सुरुवात करून घ्यायची महाराज।
मला सांगा, ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचा वैभव आहे. आणि खऱ्या अर्थानं फक्त एक फोन केला, मग सप्ताह असू द्या किंवा एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ आपल्या ग्रामस्थांवर या सगळ्या मंडळींचं प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे. कसं संभाजीनगरकरांचं आहे. मग आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला एका खंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, म्हणजे या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं जर साधन कोणतं असेल तर खऱ्या अर्थानं ते नामसंकीर्तन आहे. आणि नामाशिवाय या देहाचा प्रवास मूळ विसाव्यापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत या मृत्यू लोकात जाणारच नाही. म्हणून प्रथम दिवस नामपर आहे. मग आता खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनीमधून प्राप्त झालेले या देहाचं मूळ ध्येय जर मोक्ष प्राप्ती असेल, तिथपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे खऱ्या अर्थानं त्या मार्गावरती मूळ साधन म्हणजे नाम आहे. महाराज समजलं. मग प्रश्न असा आहे, मग खऱ्या अर्थानं त्या नामाधारे जर मोक्ष प्राप्ती होणार आहे तर द्वितीय दिवस संतपर का आहे? आता सोप्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात महाराज. मला सांगा, आता इथून तुम्हाला खऱ्या अर्थानं पुण्याला जायचं आहे. आता या ठिकाणावरून पुण्याकडे जाणारा मार्गही तुम्हाला माहीत आहे. एकीकडून तुम्ही समृद्धी महामार्गाने शिर्डीमधून सरळ पुण्यात जाणार आहेत आणि या बाजूने नगर, शिरूरकर, शिक्रापूर मार्गे तुम्ही पुण्यात जाणार आहात. रस्ता तुम्हाला पाठ आहे, रस्ता पूर्णतः माहीत आहे. खऱ्या अर्थानं कुठे खड्डे आहेत हेही तुम्हाला माहीत आहे. आणि जाण्यासाठी तुम्ही नवीन फॉर्च्युनरही घेतलेली आहे. मार्ग माहीत आहे, कुठं पोचायचंय माहीत आहे, नवीन गाडीही घेतलेली आहे. पण जर तुम्हाला ड्रायव्हिंग म्हणजे चालवता येतच नसेल तर जाणं शक्य आहे का? आणि जर जायचंच ठरवलं तर मागं एक ॲम्ब्युलन्स ठेवावी, नाहीतर सोबत एक ड्रायव्हर ठेवावा म्हणजे वाटाड्या ठेवावा लागेल. पण सोबत जर ड्रायव्हर असेल तर तो प्रवास सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. मग खऱ्या अर्थानं मोक्ष मार्गावरती जात असताना त्या मार्गावरती जावं कसं, भगवंताची प्राप्ती करावी कशी हे दाखवणारा वाटाडा ड्रायव्हर जर कोण असेल ते म्हणजे संत आहेत. कारण हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते. मग खऱ्या अर्थानं त्या मार्गावरती चालत जावं कसं, आनंदानं पोचावं कसं हे दाखवणारे वाटाडे जर कोण असतील ते म्हणजे संत आहे. म्हणून दुसरा दिवस संतपर आहे. आणखी सोपं करतो महाराज. आता या ठिकाणी जी माशी आहे किंवा ती बाजूला चाललेली मुंगी आहे, तिनं जर ठरवलं की उद्या सकाळी लोणावळ्याला जायचं तर एक काय पण 1000 पिढ्या गेल्या तरी ती लोणावळ्यापर्यंत पोहोचेल का? पण ती आता जर तिथून कीर्तन संपेपर्यंत माझ्या शर्टाला चिटकली आणि रात्रभर शर्टावर चिटकून राहिली तर उद्या सकाळी ती लोणावळ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग आम्ही जर संतांच्या चरणाशी जर खऱ्या अर्थानं घट्ट जखडून राहिलो तर आम्हीही तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून द्वितीय दिवस संतपर आहे. मग आता खऱ्या अर्थानं नामाधारे भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. महाराज समजलं. त्यासाठी मार्ग सुकर करण्यासाठी संत आहेत समजलं. पण आता प्रश्न आमचा असा आहे, मग खऱ्या अर्थानं त्यानंतर उपदेश हे प्रकरण का आहे? कारण नामाधारे भगवंताची प्राप्ती आहे. मार्गावर जात असताना संत आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. मग तोच प्रवास साधायचा आहे. तो उपदेश प्रकरण असण्याचं काही कारण आहे का? किंवा वारकरी दंड संहिता त्यासाठी काही नियमावली बनवते का? सोपं करून सांगतो महाराज. आता मला सांगा, आपला एवढा सुंदर सोहळा चालू आहे, देदीप्यमान खऱ्या अर्थानं आपलं सगळं नियोजन आहे. आणि आता मी येताना पाहिलं दादा मध्ये तर थोडीशी मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी बाबा विमानाचं जर लँडिंग झालं आणि विमान कोण घेऊन आलंय? भगवान विष्णू नवीन कोर विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना? काय हरकत नाही. आणि भगवान परमात्म्याने इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर करत आहात आणि आज मी श्रावणी सोमवार निमित्त तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला घेऊन जाणार आहे. कसं? सदेह. फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी महाराजांसकट सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत. आणि जर चुकून आज खोटं बोलायचा प्रयत्न केला तर डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत गॅरंटी देता येणार. मग आता खरं सांगा, किती जण कीर्तन झाल्या विमानात बसायला तयार आहे? त्यांनी बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. दोन मी म्हणून राहिले असं वेळा म्हणणारी सुद्धा बोट वर करायला तयार. याचा अर्थ प्रपंच कसाही असू द्या पण तो सोडायला आम्ही तयार
लक्षात घ्या महाराज. म्हणून तर मी नेहमी सांगतो, तुकोबाराने न्यायला पुष्पक विमान आलं, यात नवल काही नाही. तुकोबारा आनंदानं त्यावर विराजमान झाले, ही सगळ्यात मोठं नवल आहे. आणि लक्षात घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं जरी खऱ्या अर्थानं सदेह वैकुंठाला न्यायला भगवान परमात्मा विमान घेऊन आले, तरी आम्ही जायला तयार नाही. मग खऱ्या अर्थानं याचाच अर्थ आम्ही प्रपंचाच्या मोहजाळात एवढे गुरफटलेलो आहोत की प्रपंच सोडूच शकत नाही. मग प्रपंचातून या मृत्यूलोकातून परमार्थाची वाट धरायची कशी, हे सांगण्यासाठी प्रकरण म्हणजे उपदेश प्रकरण आहे. आणि उपदेश जर योग्य झाला, आता खऱ्या अर्थाने तर बरेचसे चेहरे वारीचे आहेत, आषाढी वारीचे. आता मला सांगा, आपण वारीला जातो, भगवंताकडे काही ना काहीतरी मागतो. यंदा तरी पाप्या पिवळा झाला, यंदा तरी भावाशी असलेला वाद संपला. मग देवाकडे जर प्रापंचिक गोष्टी मागितल्या तर आम्हाला प्रापंचिकच गोष्टी मिळणार आहे. पण प्रपंचात राहूनही प्रपंचातली निवृत्ती जर आम्हाला कळाली, तर खऱ्या अर्थानं भगवंताकडे गेल्यानंतर भगवंतालाच आम्ही जर मागितलं, तर भगवंताचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं होणारं प्राकट्यीकरण म्हणजे काला प्रकरण आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग खऱ्या अर्थानं आज जे प्रकरण आहे हे नामपर प्रकरण आहे. आणि नामाधारे या मृत्यूलोकातून खऱ्या अर्थानं या जीवाला भगवंताची प्राप्ती आहे. फार सोप्या भाषेमध्ये आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या महाराज, कारण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही MIDCत नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 2च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही भुकेल्यानंतर शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. सब पैसे की भाई सब पैसे के भाई सब पैसे सब पैसे अपने पल्लों जब लग पैसा कोई भी सलाम करे. पल्लों पैसा निकल गया तो कोई भी मीठा ना बोले. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. अपना साथी कोई नहीं, अपना साथी कोई नहीं रे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. यावरूनच तुमच्या अध्यात्माची उंची कळाली महाराज. कारण अनेक गावांमध्ये फिरण्याचा योग येतो, पण पहिल्यांदाच एवढी सहजता खऱ्या अर्थानं आज आपल्या रूपानं पाहायला मिळाली. सगळ्यांतर्फे एकदा जोरदार कडवटाळ्या या सगळ्यांना. लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं जोपर्यंत तुमच्याकडे श्रीमंती आहे तोपर्यंत तुमच्या मागे लोक आहेत. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज जवळ करणारे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचे दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीते. आता फक्त मनोमन काही प्रश्नांची उत्तर आजच्या दिवशी शोधत चला महाराज. सुखासाठी घर बांधलं, खरं सांगा सुख मिळालं? सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज,
निम्म्या बापांच्या डोक्याची केस गेलीत पप्याला बायको पाहता पाहता. पण मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपवरती SMS करून फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला ना मला काय म्हणते. आता आम्ही काय येगळे का दादा? तुमच्या पुढं आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला ना मला काय म्हणते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता सुखासाठी बायको केली. खरं सांगा महाराज, सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 10:30 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपेड्यांचं बिनव्याजी सोसायटीचं कर्ज काढून तिला विद्यापीठात पुण्याला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गाड्याला घेऊन गेली तर परत गावात 8-9 बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणात जमिनीच्या बांधांचे आहेत की नाही. बरं, हा विषय आज जाणीवपूर्वक एकदा बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. अहो, कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र आज विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांना मारत होते, एकमेकांना फटके देत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांना मारत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. अरे तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय या सप्ताहाच्या निमित्तानं आज मात्र आम्हाला विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला लाखांना पैसे देता पण खऱ्या अर्थानं ती रामकथा ऐकल्यानंतर मात्र इथून उठून घरी गेल्यानंतर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करता. मग एवढा सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास आहो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचं म्हणल्या वर्षभर भांडावं लागते. ती लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण लक्ष्मण आणि भरतभाई यासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. लक्षात घ्या महाराज, तिकडं पोहूच नका, कारण त्यांना डबल प्रेशर येते. कारण इलेक्ट्रॉनिक गोष्टी कधी काय होईल सांगता येत, लाईट कधी जाईल सांगता येत, पण आपल्या सगळ्यांची नजर तिकडे गेली की त्यांचं ब्लड प्रेशर हाय होत आहे. एकदा जोरदार करावून टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तर रामायण कथेमधून आपण आपल्या तालुक्यात येऊया. आता मला तुमच्याकडून काही प्रश्नांची आज उत्तरं हवी आहेत. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलं एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपल्या व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा आज पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची पिढी एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं, आज एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का याचा मात्र विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय?
एक दिवस जर आम्हाला त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. माझे कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही महाराज, व्यासपीठावरून सांगतो, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती तुमच्या चरणावर करतो. ही जी वयस्कर पिढी इथं बसली ना, ही फक्त 2 वेळचं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता मात्र हीच वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि आज अंगावर चादर घेऊन हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींचे लग्नाचं कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष सुखाचा त्यानं प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे उतारवाई येईपर्यंत त्या दोघांचंच आयुष्य होतं, पण ते दोघं एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. अरे गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, तो गावाला सांगत राहिला, आज लाख मी पैशानं गरीब असेल पण माझे लेकरं माझे कोहिनूर हिरे आहेत, माझे लेकरं माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे उतारवाई येईपर्यंत त्या दोघांचं आयुष्य होतं, पण ते दोघं एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली, हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या दोघांना आता आधारासाठी मात्र एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. आम्ही जशी 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधाची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही मायबापांसुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडं राहणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी प्राण सोडणार असेल, तर तुम्ही दर महिन्याला जरी आषाढी वारीला गेलात तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. तर हात जोडून तुम्हाला विनंती करतो महाराज, या मायबापाच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद कोणता असेल तर आपल्या पोरांनी एकसंध राहावं. पण फुटबॉल बांधण्यासाठी कारण MIDC जवळ आली आणि पाहता पाहता गुंठ्याचा भाव आता खऱ्या अर्थानं लाखात काही कोटीत जाऊ लागला. पण त्या फुटबॉल बांधासाठी मात्र रक्तांच्या नात्यांची माती होऊ लागली. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. अहो विचार करा, आजूबाजूला नीट नजर टाका, ज्यांची खऱ्या अर्थानं जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे. आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे त्यांनी नरकात जायची गरज नाही, आज ती घरच नरक झालीत. ही सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता इथं सगळी वयस्कर पिढी आहे. बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती, आता तुम्हाला मोकळं एकट्याला चालता येतंय का? बरं, ज्यांनी अख्खा आयुष्य बांध करून खऱ्या अर्थानं फक्त वाद घातले, कुणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? तो गेला तर पहिला पोरानं त्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांसोबत आयुष्यभर संभाजीनगरच्या कोर्टात भांडला, ज्या भाऊबंधांसोबत भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल म्हणून हात जोडून विनंती करतो महाराज, भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण या सप्ताहाच्या निमित्तानं कमीत कमी या व्यासपीठावरून या ठिकाणी बसल्यानंतर एवढी शपथ आजच्या दिवशी जर घेऊ शकलात की भले आमची घरं चुली 2 राहतील, पण जर कधी एकमेकांना गरज पडली तर कमीत कमी मनाने तरी एकत्र येऊ, एवढी शपथ जर या व्यासपीठावरून सप्ताहाच्या रूपाने घेऊ शकलात तर तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातला आपला सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. अहो महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आर गडे, तोडी जेबी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्या दादा. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंथरा होती. किती? 1. पण एका मंथरेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक वस्तीवर अशा 5-5 मंथरा आहेत, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील.
तुमच्या सासूबद्दल, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाला की इतर महिलांमध्ये बसून तुमच्या घराचे संस्कार बाहेर काढतील. अशा मंत्रांना वेळीच बाहेर रोखायचं की उंबऱ्याच्या आत घेऊन आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. एवढा विचार जर या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलात तर तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून तो 10ला झालाय. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावाभावात भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावलावर भेटेल, गोड बोलून तुमच्या भावाबद्दल तुमचं मन दूषित करेल. आणि एकदा तुमच्या भावाभावांमध्ये वाद निर्माण झाला की तुमच्या घराची वाटणी करायला फक्की घेऊन सगळ्यात पुढे असेल. अरे कोर्टाची पायरी चढताना वकील पाहून द्यायला सगळ्यात पुढे असेल. पण एकदा तुमच्या कोर्टाची पहिली तारीख पडली की गावातल्या पारावर बसून तुमच्या घराचा उद्धार करणारी हीच टोळी असेल. अशा कावळ्यांना आपल्या कानापर्यंत आणून त्यांचं विष घेऊन आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा कावळ्यांना दूर ठेवून खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब घडवायचं. एवढा विचार जरी आज करू शकलात तर आपला संबंध सप्ताह सफल होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही हात जोडून आज एक विनंती करून जातो. आता खऱ्या अर्थानं 6 दिवसापूर्वी रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला भेटायला गेला होतात ना? का गुंठावर वाटलं? काय झालंय? गुंठ्याला कुटीचा भाव आल्यापासून विचारावं लागते. गेलतात ना? त्या भावाला ओळखताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला, ओ वाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भावा बहिणीचं प्रेम काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं प्रेम काय असावं हे आम्हाला महावैष्णवमौली ज्ञानोबराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं प्रेम काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनाने भाऊबीजेला आपल्या भावासाठी राखी, रुमाल, करगोटा घेऊन जात होती, गेल्या 5-10 वर्षामध्ये MIDCचं प्रस्थ इकडं वाढू लागलं आणि लाखाची जमीन कोटीपर्यंत गेली. म्हणून तीच बहीण जर आज राखीसोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल तर माझ्या बहिणींनो, माझाही तुम्हाला स्पष्ट प्रश्न आहे, तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का याचा मात्र विचार करून जा. कारण माझ्या बहिणींनो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आज तुम्ही बदललेलं गाव आज पाहताय, हा आलेला पैसा तुम्ही आज पाहताय, पण कतरी भूतकाळात जाऊन तुमचं लग्न झालं ना, तो दिवस आठवून पहा. अरे तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण त्यावेळी तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि तुमच्या भावाला सांगितलं, बाबा, तुमच्या वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू, पण बाबा माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळ आठवून पहा. तुमचं लग्न होत असताना 10वीला असणाऱ्या भावानं भले ते कर्ज तुमच्या डोक्यावर घेतलं, अरे 2 कर्जाचे हप्ते गेले नाही तर तुमच्या सिजरचा बाळपणाचा ₹1,00,000 खर्च त्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणींनो, आजही वास्तव आठवून पहा. त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता, पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला बाजार आला. म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी जर तुम्हाला परका होत असेल तर तुम्हालाही स्वर्गात जागा मिळेल की नरकात मिळेल, बसल्या जागी मात्र विचार करा. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं या जगाच्या पाठीवर एका पिढीपर्यंत सम्यक असतं, पण बहीण भावाचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला जो सगळ्यात चांगला हक्काचा मित्र होता. पण तोच हक्काचा मित्र मात्र तुटपुंजा नोटांसाठी आज आम्ही परका करायला लागलो असो तर आम्ही नेमका अध्यात्माच्या कोणत्या पातळीवर आलो आहे याचा मात्र विचार करावा लागेल. कारण तुमच्या सासरी तुम्हाला किती दुःख झालं ना, तरी तुम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, बहीण या शब्दाचा अर्थ आहे ब म्हणजे बिना कोई शर्त आपल्या भावावर नितांत प्रेम करणारी, ह म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर कितीही जरी भावाला हिणवलं तरी भावाचा अभिमान मात्र इतरांसमोर गुणगौरवानं सांगणारी, आणि न म्हणजे नाही नाही म्हणताही खऱ्या अर्थानं आपल्या भावाला आपल्या हातातली प्रत्येक गोष्ट अर्धी देणारी ती बहीण असते. तर भाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं कितीही भांडण केलं तर बहीण मात्र सासरी जाताना रडणारा, आणि खऱ्या अर्थानं म्हणजे उदारपणा हा ज्याच्या रक्तातच नाही पण बहिणीवर वेळ आली तर आपलं सर्वस्व देणारा, असं बहीण भावाचं पवित्र नातं
पण आज खऱ्या अर्थानं तुटपुंजा नोटांमध्ये जर खऱ्या लायला जात असेल तर आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या महाग्रंथांमधून शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनात विनंती करतो, तुटपुंजा नोटांसाठी आणि क्षणिक लोभासाठी रक्ताची हक्काची नाती दूर करू नका. हा तुमच्या जीवनातला सगळ्यात सफल परमार्थ आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? बोलत चला, तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती 3 रुपये आणि स्टील होतं 38 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं त्या दिवशी वीट होती 13 रुपये आणि स्टील होतं 68 रुपये. म्हणजे एक पाप्यासाठी घर बांधण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले जवळपास 30 वर्ष घालवलीत. बरोबर बरोबर. मग ज्या घरासाठी तुमच्या आयुष्यातली मौल्यवान पाप्यासाठी घर बांधण्यासाठी जर तुम्ही 30 वर्ष घालवलीत तर तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका पाप्या म्हणेल का, आपल्या वडिलांनी उभं आयुष्य आपल्याला घरासाठी घालवलंय, मग आपण त्यांना शेवटच्या आंघोळ आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर हा देह आंघोळीला बाहेर निघाला की त्या घराशी कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलंय, सुख मिळालंय महाराज. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एखाद ताई म्हटली बा व्यासपीठावरून महाराज असं का बोलले, उद्या चर्चा नको, घ्या पुरावा. खऱ्या अर्थानं फक्त एकच करा, 1 महिन्यासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करा. दूध का दूध, पाणी का पाणी. सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळे तांदूळ पडत नाही आणि नवीन गुड्डी घरात येत नाही आणि आलेली नवीन गुड्डी, आता श्रावणपाठी चालू आहे, पहिल्या श्रावणपाठीला माहेरी जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीची श्रावणपाठी गोड पोळ्या जोपर्यंत आणत नाही आणि आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळी वस्ती खात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा श्रावणपाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीनं खाल्ल्या तिथून पुढे आपलाच पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले, ते बांधही आपले किती दिवस आहेत महाराज? ज्या बांधासाठी तुम्ही माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या बांधासाठी रक्षा खऱ्या अर्थानं कोणत्याही सणाला घरी न थांबता तुम्ही पोलीस स्टेशनच्या पायरीवर आपला दिवस घालवलात, अरे ज्या बांधासाठी उभं आयुष्यात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष न देता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर उभं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्यांवरती झिजवलं, ज्या फुटभर बांधासाठी आम्ही उभं आयुष्य खऱ्या अर्थानं नरकात घातलं, तो बांधाही तुमचा किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब पेनचं टोपण काढून तुमच्या नावाला 7 बऱ्या कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी उभं आयुष्य घालवलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात तुम्ही तल्लीन आहात तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे त्या प्रवासातला मूळ विसावा जर प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि एकमेव साधन मृत्यूलोकामध्ये आहे. आणि या नश्वर देहाचं ते साध्य साधन म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. कारण खऱ्या अर्थानं घर आपलं आहे, सत्य आहे, पण आंघोळीला पाणी बाहेर काढलं की ते सत्य राहत नाही. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मुलांचं आपल्यावर नितांत निर्मळ प्रेम आहे, सत्य आहे, पण एकदा लोभ निर्माण झाला की ते प्रेम तसं राहीलच याची खात्री नाही. पण लक्षात घ्या, प्रत्येक नातं हे मृगजळा समान आहे म्हणून ते नश्वर आहे. पण या ब्रह्मांडामध्ये जे सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि या नश्वर देहाला साध्य करण्यासाठी जे आहे तो ईश्वर म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरीचा परमात्मा आहे. आणि त्याचंच नाव खरं आहे. ते जर मुखामध्ये आलं तर या देहाचं कल्याण आहे. अभंगाचं प्रथम. आज थोडं मागं काय झालं, पुढचे सगळे शांत, मागे एकदा जोरदार कडवटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या, या प्रपंचात जे आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच नश्वर आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा या मृत्यूलोकातला जो प्रवास आहे तो प्रवास टाळून मूळ विसावा या मृत्यूलोकात प्राप्त करायचा असेल एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. कारण तो सत्य आहे, साच म्हणजे निर्मळ आहे आणि तोच खरा आहे आणि तेच विठोबाचं नाम या मृत्यूलोकात या देहाला तारणार आहे. मग लक्षात घ्या, प्रथम चरणापर्यंत कुणाला काही शंका निघायचं पुढं. मग ज्या नामामध्ये ज्या खऱ्या अर्थानं जे खरं आहे, सत्य आहे, साच आहे, ते काय आहे
तर परमात्म्याचं नाम आहे. पण त्या नामाच्या चरणावरती या देहाचं कल्याण होऊ द्या तुमचं, मग 5 मिनिटांनी पुढे सरकू. या देहाचं कल्याण आहे. पण मला सांगा, तुम्ही मी एवढे सोपे आहेत का महाराज? जे सुख भगवान परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख भगवान परमात्म्याच्या चरणात आहे, ते सुख तुम्ही मी आज कुठे शोधतोय? प्रपंचामध्ये शोधतोय, संसारामध्ये शोधतोय. आणि मगाशी सांगितलं आपला संसार कसा आहे. वा, लक्षात घ्या महाराज. आता याच प्रमाणाआधारे आपण पुढे निघूयात. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत तो प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय या पुण्य पावन मातीमधून या प्रमाणा आधारे आमच्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यास आदी संतांनी तो प्रपंच या मृत्यूलोकात केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज. तुकोबाराला उत्तर देण्यास शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून त्याही वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. प्रपंच केला माझी कनकाई मौली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा करता? बरं आपल्याला बोलून काय करायचे महाराज? राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता सब? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का रक्षाबंधनला माहेरी जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आहीच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली बा व्यासपीठावर महाराज असं का बोलले, उद्या चर्चा नको घ्या पुरावा, हे तर वडील जे जे करती तया नाम. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज का, तर त्यानंही त्याच्या आजोबांना, माझ्या बहिणींना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. आज कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताच्या आमची अवस्था काय आहे? ज्यावेळी मासाहेब जिजाऊंच्या गर्भात शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं हो? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडं आपल्या राजांना पास होत्या, कुळाचा अभिमान बाणवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटत नाही का हो, ज्या पुण्य पावन छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आहोत, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत?
आपल्याही पोटी उदाचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उदाचे स्वामी विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उदाचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उदाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उदाची रमाई जिजाऊ भीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उदाची सीता मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उदाची सावित्रीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उदाची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले भाऊ. फेअर अँड लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता बाबा एवढा सुंदर नामयज्ञ या ठिकाणी सोहळा चालू आहे. आपणा सर्वांचं अत्यंत गोड असं नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे की मला वाटतं आज गौतमी पाटीलही बुलढाण्याला आहे आणि तिला या मार्गाने जात असताना बातमी कळाली की छत्रपती संभाजीनगर दुधीमध्ये एवढा सुंदर सोहळा चालू आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. 8 ते 10:30 पर्यंत कीर्तनाची वेळ आहे. मग आपण संध्याकाळी 9च्या दरम्यान भेट द्यायला 5 मिनिटं का होईना पण जाऊयात. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 20 गावांमध्ये गेली की आज संध्याकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान गौतमी पाटील भेट द्यायला या ठिकाणी येणार आहे. खरंच सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअपमध्ये, कोण आयशरमध्ये, काही ट्रॅक्टरमध्ये, काही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर, कोणाला काहीच नाही मिळतं, काही जेसीबीच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखाद ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असंच म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता 1.5 वर्षापूर्वी गेलेल्या बाबा लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर वाढत जाते आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे. मग माझ्या बहिणींनो, आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व दिलं पाहिजे या सप्ताहाच्या निमित्तानं आजच्या दिवशी याचा मात्र नक्की विचार करा. म्हणून आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासुसऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी मराठवाड्याच्या मातीतच एका ताईनं मला कीर्तन झाल्या विचारलं होतं, महाराज काय सांगता हो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात रोष टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले की म्हणतात काय चाललंय बाळा, बरीच ना बाळा, तब्येत कशी बाळा. मी ये म्हणून तिला सांभाळलं, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज कंटाळून शेवटी या दोघांनाही मी उचललं आणि तिकडं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. मग तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडं उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींनो, माझे बोल तुम्हाला पटले नाहीत, कीर्तन पटलं नाही तर मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो. सध्या वर्षभर यावर्षी लग्न सीजन सुरू आहे.
त्यामुळे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या मुलीला कधीच सांगू नका, बाळा आता तुझं घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराच्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची तुझ्या वागण्यानं माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही खरंच लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा. आणि तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून तुमच्या आईचा म्हणजे सासूचा माझा विषय संपला, तुम्ही तिची सोय करा. खरंच सांगा महिला मंडळ, यांना तुम्ही झोपू द्याल आज रात्रभर? हो, तिने मला लहानाचं मोठं केलंय. हो, तिने मला कष्टानं वाढवलंय. जाता का? आणता त्यालाही बिचाराला 3 वेळा नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला. आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याची शेती रात्रंदिवस अर्धली न करून तुमचं सासर घडवलंय, मग ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये आई वडील पाहाल ना, त्या दिवशी तुमच्या घराचं मंदिर खऱ्या अर्थानं स्वर्ग होईल, देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये भगवान परमात्मा पराविष्ट होईल. तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातला मूळ अध्यात्माचा मार्ग सुकर होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं आता सुनबाईला बोलल्यामुळं बऱ्याचशा सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा. आणि दुधडीची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे होईशी. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, आपला खऱ्या अर्थानं आता सप्ताह आधीच पाऊस येत नाही, युक्रेनचं युद्ध चाललंय, आता आंदोलनही पेटलंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि तिकडे युक्रेनचं एखादं यान इकडं पडलं तर काहीच राहायचं. मग आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू तेवढी डाळ वाटून घे, मी जरा शेताकडे जाऊन येते. आपल्याच गावातली सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, बघ सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत निम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहती वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच मनापासून वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून तुम्हाला जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं, आई मानलं, मागच्या डोक्यात वेगळं चाललंय, आत्या म्हणलं पाहिजे. आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज आपल्या काळजावर हात ठेवून भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला या धर्ममंडपात एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीसारखाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. मग आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी जर खऱ्या अर्थानं चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत आपण मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर शेजारच्या घरी जाऊन आपण तिच्या नामाचा खऱ्या अर्थानं पाठ गातो. मग आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींना स्वर्ग नरक कुठं वरती नाही, तो त्याच्या जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. ज्या सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कन्सर्टला येणाऱ्या कमीत कमी 5-50 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 5-5 वर्षाची लेकरं येतो.
पण दरवाजात आज एक एक तास उभी राहतात का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्माला राग येतोय, कारण 2 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय, म्हणून घरात आईना आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. या ठिकाणी उभं राहून मी कोणतं अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं? या विवंचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे कोरोनानं जर मला काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्ष 1 दिवसही तो सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही, आणि तो कधी तुम्हाला बोलूनही दाखवणार नाही. पण दिवसभर तो आपल्या प्रचंड कामाचा व्याप सहन करून, सगळं टेन्शन डोक्यामध्ये घेऊन समाधानानं जेव्हा घरी येतो ना, पण तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबला, आणि दमून भागून संध्याकाळी घरी आला, आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून मी याला वाढवलं, पण काल बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नसू दे नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्त अपने जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल सोपे आहेत का महाराज? निमे 90 आले. घे चमचा भर, घे चमचा भर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचा भर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची आहे. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं पीक कोणतं? कापूस, कपाशी. आता खऱ्या अर्थानं कपाशी उतरून आली, पण अवकाळी पाऊस झाला आणि जर त्या गारपिटीमुळे तिचं मूळ सडलं तर मला सांगा, मी कितीही महागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, खऱ्या अर्थानं झाड बहरेल का? फुटवा धरेल का? वाढेल का? बोंड पकडेल का? कपाशी मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर तुमच्या संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचं मूळच घरात सडलेलं असेल तर तुमचाही प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. आणि त्या दुःखदायक प्रपंचातून जर खऱ्या अर्थानं सुखाचा मार्ग काढायचा असेल त्या मृत्यू लोकामध्ये, कारण प्रपंचात असूनही प्रपंचाची विरक्ती घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं मूळ कर्म साधत जर या दुःखमय प्रपंचातून सुखाचा मार्ग धरायचा असेल तर एकमेव साधन, आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि त्या नामाच्या सानिध्यात गेलं की प्रपंचाची बंधनं गळून पडतात. मग खऱ्या अर्थानं असं नामाचं महात्म्य काय आहे आणि कुणाची बंधनं गळून पडली? लक्षात घ्या, या नामाच्या बळावरती वयाच्या 8व्या वर्षी नामदेवरांच्या ताटात भगवान परमात्मा जेवायला आले महाराज. याच नामाच्या बळावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा श्रीखंड होऊन राबला महाराज. अहो, याच नामाच्या बळावर संत सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये जो भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती खऱ्या अर्थानं अर्जुनाला सौख्य भक्तीचं प्रतीक असणाऱ्या अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं दिसू शकला. आता विश्वरूप भगवान परमात्मा नामाच्या बळावरती संत सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये पराविष्ट केला महाराज. अहो, तोच भगवान परमात्मा नामाच्या बळावरती जगद्गुरु तुकोबारानं खऱ्या अर्थानं पुष्पक विमानातून प्रवास झाला. आणि त्याच नामाचा आधार आम्ही आमच्या प्रपंचात जर खऱ्या अर्थानं घेतला तर आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र सुद्धा आशीर्वाद देतील. त्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं फक्त भगवंताच्या नामाचा छंद जोडला तर खऱ्या अर्थानं आमच्या आजूबाजूला असणारी ही प्रपंचाची मायारूपी बंधनं गळून पडतील. आणि ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं नामदेवरायांची कीर्ती झाली, ज्याप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांची कीर्ती झाली, ज्याप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कीर्ती झाली, नव्हे तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तुकोबारांची कीर्ती झाली, त्याप्रमाणे ते संत परंपरेमध्ये कमीत कमी तरी या नामाच्या बळावरती समाजाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं या प्रपंचाच्या भवसागरातून पार होऊन आपली कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या, ज्या प्रपंचाच्या मोहरूपी खऱ्या अर्थानं मृगजळामध्ये आम्ही तल्लीन आहोत त्या प्रपंचाबद्दलची विरक्ती आणि भगवान परमात्म्याच्या नामाची आसक्ती जोडली की खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या देहाचं कल्याण आहे. पण त्यासाठी या मनाला त्या भगवंताच्या नामाचाही छंद जोडला पाहिजे मनाला. आता मला सांगा, मन एवढं सोपं आहे होय? तुम्ही सगळे इथं बसलेत पण सगळे मनानं इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत?
तुमच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी आहे, मागच्यांच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी आहे. आता का आम्ही चेहरेच वाचणारी माणसे, काहींच्या डोक्यात तर वेगळीच खटकी चालली. महाराज, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात, कारण उद्या तुम्हाला त्रास नको म्हणून उत्तर देऊन जातो, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात या व्यासपीठावरून तुम्ही वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे, पण जवळजवळ तुम्ही 1 तास प्रपंचावर बोललात. उद्या हा प्रश्न कमिटीला कोणी विचारू नये म्हणून याचं उत्तर मी देऊन जातो. अगदी खरंय महाराज, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचं साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि प्रसन्न मनानं या ठिकाणी भगवंताचं नाम घेतलं तर ते खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोचणारं. म्हणून तर खऱ्या अर्थानं महाराज सांगतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. मग प्रसन्न मनानं घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोचणारं आहे. प्रश्न तुम्हाला माझा सरळ असा आहे, इथं बसलेले असे किती जण आहे ज्यांचं मन पूर्णतः प्रसन्न आहे, ज्यांना भूत भविष्य वर्तमान कसलीही चिंता नाही, कसलीही काळजी नाही, लोड शेडिंग वाढले त्याचंही टेन्शन नाही, पप्याचं लग्न होत नाही त्याचंही टेन्शन नाही, दुष्काळ आलाय त्याचंही टेन्शन नाही, पाणी कमी झालंय त्याचंही टेन्शन, कसलंच टेन्शन नाही, भूत भविष्य वर्तमान असे किती त्यांनी बोटवर करा तुम्ही. एक बाकी मागे स्क्रीन का पाहणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काहीतरी टेन्शन, काहीतरी दुःख, काहीतरी यातना आहेत. मग जर तुमचं मन प्रसन्न नसेल तर घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोचेल का? बोलत चला महाराज, पोचेल का? नाही. मग आता मला सांगा, तुमच्या मनात जे टेन्शन आहे हे प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? प्रापंचिक. प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? प्रापंचिक. मग विमान तर तिकडे उभं आहे सुरुवातीला आलेलं, पण बसायला तयार. म्हणजे याचा अर्थ आम्ही प्रपंच जरी दुःख देणारा असेल, जरी त्यात दुःख असेल, पण तो सोडायला तयार. मग याचा अर्थ तुम्हाला प्रपंचातूनच परमार्थ साधायचा. मग प्रपंचातून जर परमार्थ साधायचा असेल तर पहिली प्रपंचाची वाट आम्हाला सुरळीत करून घ्यावी. आणखी सोपं करतो महाराज, तुमच्या घरात 10 कोटीचा देवारा आहे, त्याला 20 कोटीचे जड जवायला लावलेली आहे आणि तुम्ही देवपूजा करत आहात, पण त्याच वेळी तुमच्या बायकोचं आणि सुनेचं भांडण सुरू झालं. तुमचं मन देवघरात राहील का भांडणाकडे जाईल? मग जर तुम्ही मनानंच देवघरात नाही, घेतलेलं नाम तिथपर्यंत पोचेल का? चला आणखी पुढे. तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करत आहात आणि खऱ्या अर्थानं तुमची देवपूजा सुरू असताना तुमचा मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडलेला असेल, तुमचं मन देवघरात राहील का रस्त्यावर राहील? मग जर तुमचं मनच रस्त्यावरती आहे, घेतलेलं नाम तिथपर्यंत पोचेल का? मग याचा अर्थ खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ते मन प्रसन्न करावं. आणि ते कशात अडकलंय? प्रपंचामध्ये. म्हणल्या प्रपंचाचाच मार्ग पहिल्यांदा सुरळीत करून घ्यावा. मग तुम्हीच मला उत्तर द्या, जवळजवळ या 1.5 तासातला कोणता शब्द चुकीचा आणि पातळी सोडलेला होता? हे तुमच्या माझ्या जीवनातलं प्रपंचातलं वास्तव. आणि हाच जर बदल झाला तर या देहाचं कल्याण. मग ज्यांना आता वाटतं महाराज खोटं फक्त बोलू नका, नाही म्हणा, काही काळजी करायचं कारण, पण ज्यांना असं वाटलं की महाराज तुम्ही बरोबर बोलले, फक्त त्यांनीच एकदा जोरदार टाळी वाजवा. बस महाराज, आजची सेवा सफल विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेत फार आपल्याला पुढे जायचं आहे. मग या मनाला त्यासाठी भगवंताच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. पण कुणाच्या डोक्यात काय खटकी चालली सांगता येत, कारण तुमच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी, इकडं तरुण पोरांच्या डोक्यात वेगळीच खटकी चालली. महाराज बरोबर 10:30 थांबा बरं, अजून गुड्डीला SMS राहिला आहे. कारण सध्या तरुणाई खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना महाराज, कोरोना आला तरी आमची पोरं कोरोनाला घाबरली. तो म्हणला कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या महाराष्ट्रातली तरुणाई 4 रोगात ग्रासली गेली महाराज. पहिला म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये. शोकांतिका. यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण दादा त्याला काहीतरी स्वाभिमान असावा, काहीतरी मर्यादा असावी. आता बापाच्याच पैशावर 20 रुपयाची बँटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसांनी कलर गेला का बाजारात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा.
खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, तर पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे, ही खरी मर्दानगी. बरं काय प्रेम करताय तुम्हाला वाटतं बा आपलं कार्टर रोज कॉलेजला आहे. आणि सगळ्या तरुण पोरांना तुम्हाला हात जोडून सांगतो, सध्याचा काळ ज्ञानाचा काळ आहे. शिकाल तरच टिकाल, नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बरमुडे चिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आपलंही कार्ट हुशार झालं, ते इकून म्हणते क्या हुआ तेरा वादा, ती म्हणते कालच मला मुलगा झाला, हा घे प्याडा. लय अवघडे महाराज. आणि तुम्हालाही वाटतं आपलं कार्ट रोज कॉलेजला, एक दिवस त्याच्या मागे जा. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच तिच्या का पाहिलं, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही कमी नाही, ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही कमी नाही म्हणते, कोई बात नाही, इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा. शब्द इकडून आणतो देव जाणे, पण तेरा बन जाऊंगा. शेवटी कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी. बुल्ली पोर बरं पाहता का खड्डा, तुम्हालाही 15 हजाराचा. ते जनावर एवढं स्वपरात आहे वय. ती जुन्या काळातला देव जाणे कुठून आणते, तो नोकिया 1100 दाखवते त्याला. मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल. आपलंही कमी नाही म्हणते, मै हूं ना ॲप्पल घेतो ॲप्पल. आता याला जर खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये पाठवलं, त्याच्या खेळ 100ची नोट ना 1 किलो ॲप्पल घ्यायला. पण ते एवढं हुशार, ते घरी येऊन म्हणता, बाप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार. तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार. आता आपल्याकडे स्कीम चालली आहे, हम दो हमारा एक. बाप म्हणला हाच शिकला नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सचा फॉर्म टाकला आणि पप्याला हप्त्यावर मोबाईल आणला. पप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकट होतो. आणि संध्याकाळी 11 वाजता तुम्ही सगळे गाढ झोपले, मग मोबाईल देवता बाहेर येते. काय करतेस पिलू, बरी असता पिलू, जे उलीस पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं. पण हे शेअर चॅट इंस्टाग्राम आल्यापासून 2 पायाचं भलतंच पिलू आलंय. आणि ही प्रकरणं वाढण्यामागं महिला मंडळ तुम्ही तितके जबाबदार आहात. कारण सध्या तुम्हाला चांगली मुलं जावई म्हणून चालत नाही. कारण तुमच्याकडे त्या पार्ट्यांचं फेडा आले. आता त्यांचा बंगला आहे, 4 एकर इकला मग बांधलाय, तुला माहीतच नाही येडे. दारासमोर फॉर्च्युनर आहे, अगं 3 पतपेड्यांचं तिच्यावर कर्ज आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं स्वतःचं कर्तृत्व न पाहता मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या वडिलांची संपत्ती न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज तुमची मुलगी भले झोपडीत असू द्या, पण तिला कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण खऱ्या अर्थानं जो मुलगा कर्तृत्वान आहे, मग खऱ्या अर्थानं आमचं पोरगा वडापावची गाडी चालवणारा असू द्या, चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कष्टानं जगणार असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचा पोरगा असू द्या, पण जर व्यस्त निघालं तर रोडवर आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि आत्ता गेल्या काही महिन्यापासून, मला वाटतं महिनाभर झाला आहे, सध्या इंस्टाग्रामला पोरीने एक नवीन ट्रेंडिंग वाक्य आणलंय, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी शिळीचा दुधाचा चहा नाही, ती सुद्धा पोस्ट टाकी ती नवरा पाहिजे. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने आहे. खऱ्या अर्थाने या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण हात जोडून तुम्हाला भाऊ म्हणून एक सांगतो, तो कधीच पैशानं करोडपती करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपती काय आमच्या धीट झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला फक्त एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं तुमच्या बापाचं गाव भिकारी म्हणत होतं, पण तो बाप मात्र आपल्या लेकरांसाठी जगत राहिला. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांच्या जीवनात खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्याच्या खिशात पैसे नसले त्याला दुःख होत नाही, पण आपल्या मुलांमुळे जेव्हा त्याची मान शर्मेने खाली जाते ना, तेव्हा त्या बापाच्या जीवनातलं दुःख यापेक्षा मोठं कोणतं असत नाही. अरे खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो, सध्या पळून जाण्याचं फॅड वेगानं वाढतंय. हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आपले मायबाप आपले शत्रू नाहीत, फक्त कुठंतरी घरांमधलं कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे, म्हणून ही परिस्थिती ओढावली, शोकांतिका आहे. खऱ्या अर्थानं विश्वासानं आपल्या आईवडिलांसोबत बोला. आणि हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हालाही भाऊ म्हणून हक्कानं एक गोष्ट सांगून जातो, आपले आईवडील आपले दुश्मन नाहीत. काहीतरी खऱ्या अर्थाने इथं बसल्या सगळ्या आयांना आणि वडिलांनाही विनंती आहे, थोडं आपल्या मुलांचं ऐकायला सुरुवात करा. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, प्रेम खऱ्या अर्थानं प्रेमाची व्याख्या काय केली तुम्ही? पळून जाऊन मायबापाच्या डोळ्यात पाणी आणण्यात कसलं प्रेम आलंय रे? अरे प्रेम 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 प्रेम
म्हणतोस तू. अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. अरे प्रेम म्हणजे कधी कुणाला मिळवणं नसतं रे. राधाकृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे फक्त मुक्त असताना उधळणं असतं रे. तुला वाटत असेल पळून जाऊन खऱ्या अर्थानं तू तुझं स्वप्न पूर्ण केलं. अरे पण वेड्या, तिच्या मायबापाच्या कन्यादानाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी तू धुळीस मिळवलं. मग सांग ना रे वेड्या, पळून जाऊन त्या प्रेमात असं तू नक्की काय मिळवलं? तुला वाटत असेल पळून गेल्यानंतर काही दिवसांनी आई वडिलांना समजावून तुझं घर तू परत मिळवलंस. पण वेड्या, त्या लेकीचं आयुष्यभरासाठीचं माहेर मात्र कायमचं तिच्यापासून दूर केलंस. मग सांग ना रे वेड्या, त्या प्रेमात तू नक्की काय मिळवलंस? तुला वाटत असेल तिला पळून नेऊन मी खऱ्या अर्थानं माझ्या भावाला मर्दानगी दाखवली. अरे पण वेड्या, तिच्या भावाची काहीच चूक नसताना मरेपर्यंत त्या भावाला मात्र गावात मान खाली घालायला लावलीस. मग सांग ना रे वेड्या, त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस? तुला वाटत असेल खऱ्या अर्थानं तिला मिळून माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न मी पूर्ण केलं. पण खऱ्या अर्थानं तुझ्याही आई वडिलांना, तिच्याही आई वडिलांना, अरे खऱ्या अर्थानं उभ्या कुटुंबांनाही दुःख देऊन त्या प्रेमात बेरजेच्या गणितात तुम्ही असं काय मिळवलं? खऱ्या अर्थानं कत्तर याचा विचार करा. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही विनंती करतो, त्या बापाचं तुम्ही काळीज आहात. आणि तरुण पोरांना एक सांगतो, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर हॉटेलमध्ये बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या खिशात रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक तुमच्या जवळ जर नम्रतेने येऊन तुम्हाला नमस्कार रामकृष्ण हरी म्हटले तर त्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या बापाची मान सन्मानानं ताट व्हावी असं तुमचं जीवन असावं. आणि माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तुम्ही एक वेळ मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण मंदिरात त्या देवाचं स्वरूप असणाऱ्या माय बापाची मान खाली जाणार नाही एवढं मात्र पाळा. कारण खऱ्या अर्थानं पळून जाण्याच्या अगोदर माझ्या बहिणींनो एकच विचार करा, ज्या दिवशी तुम्हाला पळून जायचंय व्यासपीठावरून सांगतो खुशाल जा, पण जाण्या अगोदर त्या बापानं घातलेल्या बनियान जवळ घ्या, त्या बनियानचा वास घ्या आणि त्या घामाचा येणारा वास फक्त तुमच्यासाठी त्याने काबाड कष्ट केलेत याचं भान अंतकरणामध्ये घ्या. त्या आईच्या जवळ जा, त्या आईच्या अंगावरचे खऱ्या अर्थानं गळ्यातलं सोनं पहा. अरे तिच्या गळ्यामध्ये असणारं सगळं सोनं ती लंकेची पार्वती तुमच्यासाठी झाली, हे मात्र कधी विसरू नका. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला फरक पडत नसेल तर कधीही पळून जा. आणि खऱ्या अर्थानं हात जोडून सांगतो, अरे या बापाला तर मात्र कधी बोलता येत नाही, पण खऱ्या अर्थानं या शेतकरी बापाच्या जीवनातली जर पाहायला गेलं तर सगळ्यात दुःखाची घडी कोणती असते? कारण त्याच्या जीवनात सगळ्यात मौल्यवान कोण असेल? त्याची लेक असते. पण ती लेक मात्र त्या बापाला फसवते ना, तेव्हा त्या बापाचं काळीज मात्र पिळवटून येतं. आणि कत्तर एखाद्या पत्राचा आधार घे, तो बाप त्या पत्राद्वारे आपल्या मनातलं दुःख व्यक्त करतो. प्रिय बाळा, मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय. कारण असंच आहे, कारण खऱ्या अर्थानं तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून 4 मित्रांकडे उसनवारी करून घेतलेला तुझ्यासाठीचा मोबाईल काल दुपारपासून तर तू बंद करून ठेवलास. लेकरा, तू तर फक्त कालपासून मोबाईल बंद केलास रे, पण कालपासून खऱ्या अर्थानं समाजाच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं खऱ्या अर्थानं घराचा दरवाजाच बंद केलाय रे. लेकरा, का केलंस असं? अरे मनात अनेक प्रश्नांचं काहूर उमटलंय, म्हणून तास पत्राच्या माध्यमातून लेकरा मोकळेपणानं तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बाळा, काय चूक होती तुझ्या या बापाची, ज्यानं खऱ्या अर्थानं दिवसाची रात्र फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केली? बाळा, काय चूक होती तुझ्या आईची, जिचं काळीज होतीस म्हणून काळजाला पिळवटून तिनं तुझ्यासाठी कष्ट केले? बाळा, काय चूक होती तुझ्या या दादाची, ज्यानं खऱ्या अर्थानं स्वतःच्या पॉकेट मनीचे पैसे थोडे थोडे साठवून तू रक्षाबंधन आणि भाऊबीजेला मागेल ती दिलं? बाळा, काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात आम्हाला असं पोरकं करून निघून गेलीस? बाळा, अरे खऱ्या अर्थानं आठवतंय तुला मेकअप बॉक्स हवा होता म्हणून तर माझ्या मित्राकडून उसने पैसे घेतले, पण तुझी प्रत्येक गरज पूर्ण केली. आणि तुझी गरज पूर्ण व्हावी म्हणून तो भविष्य हा बाप मोरीत ठेवलेल्या साबणाच्या खऱ्या अर्थानं मोरीत ठेवलेल्या साबणानं आंघोळीच्या साबणानं आयुष्यभर दाढी खरवडत राहिला. का? माझ्या लेकराचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावं या बापाचं तू काळीज होती, हेच मात्र विसरून गेलीस. बाळा, अरे खऱ्या अर्थानं तुला वाटत असेल तो मुलगा तुझा प्राण आहे, तो तुझ्यासाठी सर्वस्व आहे म्हणून कदाचित तू गेली असशील. पण बाळा, लक्षात ठेव, अरे काल दुपारी तू गेलीस ना, तेव्हापासून तुझा दादा ओक्साबोक्सी रडतोय का? त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही बरं, तर त्याची ताई कुणासाठी तरी VDPC होऊन पळून गेली आहे ना, म्हणून. तुझ्या आईनं तर काल दुपारपासून पाण्याचा थेंबही घेतला नाही. का? तर तिची लेक सासरी गेली म्हणून नाही,
तर तिचं काळीज असणारी तिची लेक कुणाच तरी काळीज होऊन विडीपिसी होऊन पळून गेली आहे ना. म्हणून अगं तुझ्या खऱ्या अर्थानं या बापाचं कालपासून अंतकरण द्रवून गेलंय लेकरा. का या बापाची तू खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी आधार कळस होतीस ना. म्हणून बाळा, अरे हे गावातल्या चौकात लोक मला गावभर भिकारी म्हणायची रे, पण गावातल्या प्रत्येकाला ताट मानेने मी सांगत होतो मी लाख पैशानं गरीब असेल, पण माझी लेकरं माझे कोयनूर हिरे आणि माझी लेकरं मोठी होतील तेव्हा या बापाच्या अभिमानानं मान ताट होईल. पण बाळा, आज 30 लोक माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसतायत रे, कारण त्यातला एक हिरा तर आज काळा पडून गेलाय. बाळा, तू जन्माला आली ना, अरे तुझ्या आईची कळ असह्य वेदना झाली होती, म्हणून तर रिक्षात घेऊन तिला दवाखान्यापर्यंत गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, ताबडतोब सिझर करावं लागेल. लेकरा, आजपर्यंत बोलून दाखवलं नाही, पण त्या दिवशी तुझ्या या बापाचा पहिल्यांदा हात खिशावर आला आणि तुझा जन्मदाता बाप विचार करू लागला. अरे लेकराचं बाळतपण खऱ्या अर्थानं आता बाळतपण करायचं म्हटलं तर सिझरला 40-45 हजार जवळ हवेत. तुझ्या या शेतकरी गरीब बापाच्या खिशात फक्त 4,000 होते. तरी तुझ्या आईला सांगत राहिलो काळजी करू नकोस ग रुक्मिणे, मी आहे ना, गुड्डीचा बाप अजून जिवंत आहे. अरे बाळा, तुझ्या जन्माला नंतर लोकांच्या तोंडात बर्फी घालण्यासाठी ज्या मित्रांकडे 5% पैसे घेतले तेव्हा सगळ्यांच्या तोंडात मी बर्फी घातली. पण बाळा, ज्यांच्या तोंडात मी बर्फी घातली आज 30 लोक तुझ्या जाण्यानं माझ्या तोंडात शेण घालतायत रे बाळा. का केलंस बाळा असं? का केलंस? अरे खऱ्या अर्थानं तू माझं काळीज होतीस. माझ्या आईनंतर खऱ्या अर्थानं गेली त्या दिवशी मी जेवढा रडलो नाही ना, तेवढा काळ रात्री उशी डोकं घालून हमसून हमसून रडलो रे बाळा. कारण माझ्या जीवनातली माझी आई गेली त्यावेळेस मला माहीत होतं एक आई माझी गेली, पण दुसरी आई माझी लेक माझ्या जवळ आहे, ती माझ्यासाठी आनंदी जगेल. पण आज ती माझी दुसरी आई माझ्यापासून दूर झाली, म्हणून तर खऱ्या अर्थानं अश्रूंचा बांध फुटलाय रे बाळा. जायचं होतं ना तुला, आनंदानं जायचंस, पण जाण्या अगोदर कमीत कमी काल रात्री गोड शिरा बनवून त्यात औषध टाकलं असतं आणि आनंदानं चिवूचा काऊचा म्हणून माझ्या तोंडात तो घास भरवला असता तर उद्या आज सकाळी उठल्यानंतर हा प्रसंग पाहण्याची वेळच आली नसते रे लेकरा. लेकरा, तू म्हणत असशील तो तुझा प्राण आहे, लेकरा तू म्हणत असशील तो तुझा जीव आहे, तो तुझ्यासाठी जीव खऱ्या अर्थानं वळून टाकू शकतो, पण लेकरा तो तुझ्यासाठी फक्त जीव वळून टाकू शकतो, पण हा जन्मदाता बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो हे एवढ्या वर्षात नाही कळालं तुला. बाळा, चूक झाली रे तुझी, पण आज नाही कळायची तुला. चूक झाली तुझी, पण आज नाही कळणार तुला. पण कधी या बापाची गरज पडली ना लेकरा, तर कोणताही संशय भीती मनात न आणता धावत धावत ह्या बापाच्या कुशीत ये. हा बाप सगळं विसरून तुला कुशीत घेईल, कारण लेकरा हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. अरे तू गेल्यानंतर तुझ्या काळजीमध्ये अहोरात्र रडणारा, पण तुझ्यावर आजही तेवढंच नितांत प्रेम करणारा तुझाच बाप. खऱ्या अर्थानं त्या बापाचं तुम्ही काळीज आहात, त्या मायबापाचे मान खाली होईल असं जीवनात कधी जगू नका. तुमच्या जीवनातला तो सफल परमार्थ असेल. एकदा प्रेमानं भजन करूयात. एकदा जोरदार कडवून टाळ्या आमचे सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, पहिलं आता पुन्हा खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपाकडे येतो. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. आता मोबाईल चांगला की वाईट याबद्दल आज मला बोलायचं नाही, पण एका वाक्यात सांगतो. ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता
आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपल्या बायकोकडे आपला मोबाईल 24 तासासाठी देऊ शकेल आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता 24 तासासाठी आपला मोबाईल आपल्या नवऱ्याकडे आनंदाने आणि विश्वासाने देऊ शकेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी नक्की करू शकेल। आज मोबाईलमुळं खऱ्या अर्थानं कुठंतरी कुटुंब व्यवस्थेतला विश्वासाचा ऱ्हास होतोय, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। 4 भिंतीच्या आत असूनही आज कुटुंबातल्या अविश्वासाचं कारण जर सगळ्यात मोठं कोणतं असेल तो म्हणजे मोबाईल आहे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आणि आज आमच्या घरातली जर छोटी छोटी मुलं पाहिली तर मोबाईल सोडायला तयार। बरं, ज्यांच्या घरात 2 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा। आणि ज्यांच्या घरातली 2 काय पण 5 वर्षाच्या आतली मुलं मोबाईल न देता दूध पितात, फक्त त्यांनीच टाळी वाजवा। याचा एक बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण ते बाबांचे संस्कार आहेत। कारण ज्या घरात आजी आजोबा भक्कम आहेत ना, तिथं काळजी करायचं कारण नाही। लक्षात घ्या, बाकीच्यांचं काय झालं म्हणजे आमचं 2 वर्षाचं लेकरू सुद्धा मोबाईल सोडायला तयार। बरं मला सांगा, सध्याची पिढी खरोखर बिघडली बरोबर? कारण मोबाईल सोडत, मला सांगा मुलं बिघडलीत की नाही मोबाईल सोडत नाही? आता जर तुम्ही ऑफिसला आले आमच्याकडं तर 40,000 खर्च आहे, आणि आत्ता जर तुम्ही माझं ऐकलं तर 1 रुपयाही खर्च नाही। 21 दिवस फक्त आज मी सांगेल तेवढं करावं लागेल, आणि त्यानंतरही जर तुमच्या मुलांनी मोबाईल घेतला, दादा फोनपे तुमचं आजचं मानधन सगळं परत येईल, शब्द आहे गादीवरून। पण 21 दिवस आज मी सांगेल तेवढा उपाय तुम्हाला करावा लागेल। मुलं मोबाईलला हात लावणार नाही, सांगू? तुम्ही हा म्हणले तर सांगणार। बच्चे कंपनी तुम्ही सगळे हुशार आहेत ना? दादा मी असं ऐकलंय की तुमच्या घरातली ही सगळी लहान लेकरं जी आहेत या गावातील फार हुशार आहेत, बरोबर? मंथनमध्ये सुद्धा सगळ्यात पुढे आहेत, बरोबर? कारण झेडपीला आहेत ना बरेच जण, हुशार आहेत ना तुम्ही सगळे। मग बोलाल? मला सांगा, महिला मंडळ तुमच्याकडून आता उत्तराची मला अपेक्षा आहे। मला सांगा, लहान मुलं मोबाईल सोडत, कितीही रागावलं तरी मोबाईल दूर करत, त्यांना एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल पण मोबाईल? पुरुष मंडळी बरोबर? मग आता बच्चे कंपनी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, बोलाल ना? नक्की तुम्ही बोलाल ना? तुमच्याच भरोशावर आहे मी आता, बोलाल ना? मला सांगा, आता इथं जर मम्मीला बसवलं आणि इथं मोबाईल ठेवला, तुम्हाला मम्मी पाहिजे का मोबाईल? मला उत्तर मोठ्यानं हवंय तुमचं। मम्मी पाहिजे का मोबाईल? काय पाहिजे? काय पाहिजे? नीट ऐका। आता इथं परत पप्पांनाही बसवलं आणि एका बाजूला मोबाईल ठेवला, तुम्हाला पप्पा हवेत की मोबाईल? एकच मागायचंय, काय हवंय? का मोबाईल? बरं, मोबाईल पाहिजे का पप्पा? मला एक सांगा, यांना काय हवंय? मम्मी आणि का मोबाईल? मग त्यांना जर मम्मी पप्पा हवेत तर तुम्ही कसं म्हणताय त्यांना मोबाईल हवाय? कारण तुम्हीच मोबाईल सोडायला तयार नाहीत, आणि खऱ्या अर्थानं म्हणून तुम्ही पोरांच्या हातात खेळणं दिलंय आणि तुम्ही त्या मोबाईलवरती स्वार झालात। चूक तुमची आहे, या मुलांची नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या। कारण आता ह्या मुलांना मोबाईल नकोय, पण तुमच्या हातातला मोबाईल सुटत नाही। कारण लक्षात ठेवा, आता इथं जेवढी खऱ्या अर्थानं ही जर पिढी पाहिली तर आपल्या बालपणी आजी घरात ज्ञानेश्वरी घेऊन बसायची, आणि मुलांची चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते, मुलं निरीक्षणातून अनुकरणातून घडत होती, बरोबर? मग आजीच्या हातात ज्ञानेश्वरी पाहिली, मुलाला वाचता येत नसलं तरी मुलगा शेजारी बसायचा पुस्तक घेऊन, नुसता नजर फिरवायचा। आता तीच आजी जर संध्याकाळी 7 वाजता नातीसोबत रिमोटवरून भांडायला लागली, पाहायचं कुणाकडं, बरोबर? मग आता मला सांगा, जर मुलांमध्ये बदल व्हावा असं वाटत असेल तर मी कन्सल्ट म्हणून एक सांगतो महाराज, माझा उपाय फोल ठरणार, आणि ठरला तर आजचं मानधन परत आहे। फक्त एक गोष्ट 21 दिवस करायची, कराल? आजपास तुमच्यापैकी कोणी मोदी साहेबांचा पी आहे का? पवार साहेबांचे, खऱ्या अर्थानं गांधी साहेबांचे पी आहेत का? बरं, तुमच्यापैकी असे किती जण आहे त्यांचा एक फोनला 25 आहे? बरं, तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याचा फोन उचलला नाही की पुढच्याला अटॅक येईल? आहे का कुणी? नाही ना? मग उद्यापासून एकच गोष्ट करायची महाराज, संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही। ज्या धर्ममंडपात आपण बसलो तिथं खोटं बोलता येणार
आणि जर चुकून खोटं बोललो तर मी जबाबदार नाही. 31 डिसेंबर काय होईल भरोसा. मग पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ ज्या आता शपथ घेतील की महाराज आमच्या, कारण मला सांगा तुमच्या हातात मोबाईल दिसला नाही, मुलं मोबाईल मागतील का. पण तुम्हीच रातच्या 10:30 मोबाईल बाजूला ठेवत नाहीत. मग मला सांगा आजपासून जिथं बसलेली जी माऊली शपथ घेईल की महाराज उद्यापासून माझ्या मुलांसाठी तरी, कारण तीच तुमची संपत्ती आहे, सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही. टाळ्याने टाळी वाजवा आता. आणि शपथ घेतली, लक्षात घ्या, शपथ घेतली तर आजपासून ती टाळता येणार. आणि जर टाळली, आणि ज्यांनी ज्यांनी शपथ घेतली त्यांनी टाळी वाजवा एकदा. तुम्ही लक्ष द्या. इकडं 25 आणि तिकडं 10. बाकीच्यांचं काय झालं, तिकडल्यांच्या डोक्यात आम्ही सुटलो. हा हे खरं आहे बरं का. ज्यांनी वाजवले त्यातले निम्म्यांक मोबाईलच नाही, कारण सगळे 90च्या गाड्या आहेत. बरोबर. आता पुरुष मंडळी मला तुम्ही सांगा, जे 6 ते रात्री 10 मोबाईलला हात लावणार नाहीत त्यांनी टाळी वाजवा. आता खरं सांगा महाराज, हा विनोद आहे, हा विनोद आहे. मोबाईलचं व्यसन आपणच सोडायला तयार नाही तर मुलांना बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे का. आणि माझ्या बहिणींनो जाताना एक विनंती करून जातो. हिंदू धर्म संस्कृती जगातली सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती म्हटलं जातं, सगळ्यात श्रेष्ठ धर्म म्हटलं जातं. पण काही काळापासून मोबाईलच्या अतिरेकामुळं ते 30-30 सेकंदाचे नवीन रील्स आलेत. ज्या आईच्या डोईवरचा पदर होता, पण ह्या रीलच्या आणि लाईकच्या नादामध्ये मात्र आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या संस्कारांना कुठंतरी ग्रहण लावतोय. मला अधिकचं त्या विषयावर बोलायचं नाही, पण कुठंतरी बदल मात्र व्हायला हवा. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तुमच्यातल्या मोबाईल आज तुमच्या कुटुंबाला सगळ्यात मोठा कारण म्हणून विचार करा, तुमच्या कुटुंबामध्ये अविश्वास वाढण्याचं कारण मोबाईल आहे, त्यापासून दूर व्हा. तिसरं व्यसन राजकारणाचं आहे. राजकारणात तरुणाईने येणं काळाची गरज आहे, पण हात जोडून विनंती करतो, कधीच कुणाची लावालावी करणारं राजकारण नसावं. तर पावसाचे खऱ्या अर्थानं झाडे लावा, झाडे जगवाच राजकारण असावं. कधीच कुणाची जिरवाजिरवी करणारं राजकारण नसावं. पावसाचं पाणी जिरवणारं राजकारण असावं. खऱ्या अर्थानं राजकारणातून कुणाच्या डोक्यात कोरड घालण्याचा विचार नसावा. राळेगण सद्दीसारखं चाराबंदी खऱ्या अर्थानं निर्णय घेणारं आपलं गाव असावं. राजकारणातून समाजकारणाचा वसा धरला की गाव घडल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थानं आणि चौथं शेवटचं व्यसन म्हणजे दारूचं व्यसन आहे. ज्याच्या दुकानातून आम्ही बाटल्या आणतोय, तो BMW घेण्याची तयारी करतोय. आम्ही आमच्या बायका पोरांना आम्हाला शोधत फिरवतोय. कुठं आहोत याचा विचार मात्र नक्की करायला हवा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर या गोष्टींपासून दूर व्हा. अंतकरणात भगवंताच्या नामाचा छंद जोडा. तो भाव जर अंतकरणामध्ये निर्माण झाला, कारण लक्षात घ्या नामाचे मराठी व्याकरणशास्त्रात 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे सामान्य नाम, दुसरं म्हणजे विशेष नाम आणि तिसरं म्हणजे भाववाचक नाम. मराठी व्याकरण बरोबर ना. मग पहिलं सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय, तर ज्यांचं नाव घेतल्यानंतर व्यक्ती डोळ्यासमोर येते. विशेष नाम, ज्यांचं नाम घेतल्यानंतर त्यांचं कर्तृत्व डोळ्यासमोर येतं. आणि भाववाचक नाम, ज्यांचं नाव घेतलं की त्यांच्याबरोबर आदराची भावना, आत्मसन्मानाची भावना अंतकरणात निर्माण होते. सामान्य नाम तुमच्या माझ्यासारख्याचं आहे, विशेष नाम महापुरुषांचं आहे आणि भाववाचक नाम म्हणजे भगवंताचं आहे. कारण जे नाव घेतलं की अंतकरणातला भाव जागा होतो. भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ उठा उठी, असा अंतकरणातला निर्मळ भाव भगवंताचा निर्माण झाला, जो आमच्या वारकऱ्याचा होतो. म्हणून तर आषाढी वारीला गेलेला वारकरी भगवंताच्या चरणावरती गेल्यानंतर भगवंत त्यांना दर्शन देतो. आणि तो भाव जर आमच्या अंतकरणात निर्माण झाला तर या देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती करतो. आणि घराघरात जर माझ्या बहिणींनो, शिकलेल्या बहिणींनो आणि विशेष तत्वानं पॅकेज घेणाऱ्या बहिणींनो, तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो. तुमच्या चाइल्ड सायकोलॉजीवरती बोलतोय मी, असंच बोलणार नाही. चाइल्ड सायकोलॉजीनुसार एक वाक्य सांगतो. खऱ्या अर्थानं तो भाव जर तुमच्या अंतकरणात निर्माण करायचा असेल ना, लक्षात घ्या, आपल्या पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत मांजर पाळलं जातं. घरात कुत्रा पाळला जातो का, कारण त्यातून तुमच्या मुलाचं भावनिक व्यक्तिमत्व घडत असतं. रामायण या धर्मग्रंथातील गुरुकुल शिक्षण पद्धती नंतर आपण कत्री जाऊ. लक्षात घ्या, त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्वाच्या 5 व्याख्या: शारीरिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर भावनिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व. ही 5 व्यक्तिमत्वांची जडणघडण मुलांची होणं काळाची गरज आहे. आणि तो भाव निर्माण जर करायचं कार्य आजच्या काळात कोण करत असेल तर घरातले आजी आजोबा आहेत.
पण तेच आजी आजोबा शिकलेच्या आम्ही प्रायव्हसीच्या नावाखाली आणि शिक्षणाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं कुटुंबातल्या कोपऱ्यात नेऊन बसवलेत. लक्षात ठेवा, जर तुमच्या घरातले आजी आजोबा कोपऱ्यात असतील ना, त्या घरातली मुलं कधी घडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांचं स्थान घरातल्या मध्यभागी भक्कम आहे, त्या घरातली मुलं काळ बिघडला तरी बिघडणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणून माझ्या बहिणीने तुम्हाला एक विनंती करतो, एक वेळ तुमच्या सासऱ्यांना तुम्ही उपाशी ठेवलं तरी ते आनंदानं जगतील. पण जर त्यांना त्यांच्या नातवंडांपासून दूर केलं ते फार काळ जगू शकत नाही. कारण आजी आजोबांच्या जीवनात डोळे मिटण्यापूर्वीचा विठ्ठल परमात्मा जर कोण असेल ती त्यांची नातवंड आहेत. आणि नातवंडांच्या जीवनामध्ये डोळे उघडल्यानंतरचा पहिला पंढरीचा परमात्मा विठ्ठल जर कोण असेल ते म्हणजे त्यांच्या आजी आजोबा आहेत. अमेरिकेसारख्या स्टेटमध्ये मुलगी जेव्हा बाळणपणासाठी म्हणजे सिझेरियनसाठी आत नेली जाते तेव्हा ब्लड सॅम्पल सोबत, ब्लड रिपोर्ट सोबत UK सारख्या स्टेटमध्ये आणखी एक रिपोर्ट अनिवार्य आहे, ज्याचं नाव आहे ग्रेट पॅरेंटिंग वर्स, म्हणजे आदर्श पालक तत्व. आई बाबा ही शिकण्याची गोष्ट परदेशामध्ये आहे आणि आपल्याकडं ती गरज नाही, कारण आपल्या घरात त्याचं विद्यापीठ म्हणजे आजी आजोबा आहेत. पण आज मात्र खोट्या अहंकाराच्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नादामध्ये त्या लेकरांना मात्र आजी आजोबांपासून आम्ही दूर करतोय. शोकांतिक आहे. माझ्या बहिणींना जाताना एक प्रश्न विचारून जातो, जर तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला फटके देऊन ती भाजी खायला घालता, बरोबर? पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील, एखादी गोष्ट सांगता सांगता न कळत आवडणारी भाजी कधी आजी त्याच्या तोंडात घालेल, कळून सुद्धा येणार नाही. पण तीच लेकरं आजी आजोबापासून दूर होऊ लागली. म्हणून तर शनिवार रविवार आला की आमची 5-5 वर्षाची लेकरं मात्र काकुळतीला येत आहेत आणि शिकलेल्या मॉडर्न मम्मीचा हात डोळ्यांमध्ये भरलेल्या अश्रूंनी सांगतायत, आईला विनंती करतायत, अगं उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. अगं त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण 2 रात्री राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आता 1.5 महिन्यावर दिवाळी आली. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बियणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं खऱ्या अर्थानं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते. मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत. त्या आजी आजोबा जपा एवढी विनंती करतो. आणि ज्या राजांचे विचार आमच्या अंतकरणात आहे त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा परिवर्ष आपल्या अंतकरणामध्ये जिवंत ठेवा एवढी विनंती करतो. कारण आज खऱ्या अर्थानं संत परंपरेमुळे हा सोहळा आहे आणि शिवशंभूंमुळं हा जागर आहे आणि भक्तिशक्तीचा संगम म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो खऱ्या अर्थानं जीवन जगताना ज्या राजांचे विचार आमच्या अंतकरणामध्ये आहेत त्या राजांचे विचार नेहमी आपल्या काळजापर्यंत ठेवा. कारण माझ्या राजाचं कर्तृत्व असं होतं की अनंतात ते जरी विलीन झाले असतील तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. या न्यायाप्रमाणे राजा अनंतात जरी विलीन झाले असतील तरी त्याने दिलेल्या विचारांचा स्पर्श मात्र प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे काय तो त्या काय ती शौर्यगाथा
कतर इतिहासाच्या पानामुळात जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये याच पुण्यभवन दुधरी गावच्या या पवित्र मातीमधून पाहता पाहता रात्रीच्या 10:15च्या सुमाराला निघावं लागेल पुन्हा एकदा इतिहासाच्या पुण्यभवन पर्व काळात. त्यासाठी त्या भूतकाळाच्या खोल गर्भाला वर्तमान काळात आणावं लागेल पुन्हा एकदा. त्यासाठी समोर नजर फेकावी लागेल. दिसेल तो चंद्रमा, त्या चंद्रमेच्या शीतल छायेमध्ये पाहता पाहता नजर रोखली जाईल. त्या नजरेच्या पलीकडे चरणदान सत्याचा शोध घेताना आम्हाला पाहता पाहता पुन्हा एकदा इतिहास डोळ्यासमोर यायला सुरुवात होईल. आणि पुन्हा एकदा भूतकाळाचा घोडा वर्तमान काळ आणून त्याच्यावरती आम्हाला स्वार व्हावं लागेल, लगाम खेचावा लागेल. आणि पाहता पाहता वेळेचा घोडा इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा एकदा घेऊन जावा लागेल. पाहता पाहता समोर दिसेल ते बाजी प्रभू. अरे मावळ्यांच्या रस त्यात रक्ताच्या शिंपल्यांमधून पुढे गेल्यानंतर दिसेल ते लखलखणारा चंद्रमा. त्या चंद्रमेच्या पलीकडे मिनमिना दिव्याचा आधार घेतला. बाजूला पाहिलं तर इतिहासाच्या पुस्तकांची रास होती, पाण्यामध्ये उमटत होती. सह्याद्रीचा वारा वेगाने वाहत होता. आणि त्याच वेळी पाहता पाहता नजर स्थिरावली. कालखंड डोळ्यासमोर आला आणि पान उलगडून नजरेसमोर आलं. कोणता सापडला? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर खालचे वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. चारे म्हणे सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थयाणाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार सजीवाचा नाही तर दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि चमकली. मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं. आणि त्याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरंगोळी केली. आणि दिवस गेलेल्या मासाहेब जिजाऊंना शिवनेरच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. या तणांचा कल्लोल मासाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले. शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले, हे अंबिका चंडिकाय वरदाने वरदान दे, उन्मत्ताई सिंहासने चिरभाड न्यामच पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिष्य ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रहानुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राधे जन्माला आले. शिवनेरीवर शिव जन्माला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. शिवभाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. आई भवानी आई शिवाई आशीर्वाद हो पाठी. रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, हरी जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी, 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 जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे खऱ्या अर्थानं तोफांचा आवाज पाहता पाहता शिवनेरच्या कुशीमध्ये झाला. आणि लक्ष्मीबाई बाहेर धावत आल्या. विश्वबंतांना आवाज दिला, अहो कारभारी, खऱ्या अर्थानं 750 वर्षाचा अंधकार हटला गेला. जिजाऊंच्या पोटी सूर्य जन्माला आला. पाहता पाहता राजे कलेकलेने आकार घेऊ लागले. पाहता पाहता ज्ञानानं समृद्ध होऊ लागले. वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि 14व्या वर्षी तोरण्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं. पाहता पाहता पुढच्या 3 वर्षामध्ये तबलक 36 किल्ले माझ्या राजानं आत्मसात केले. आणि मग मात्र आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली. आणि बडी बेखरे पाहता पाहता आणि आदिलशाहीनं फरमान
फरमान सोडलं, चाहे हो शिवा का बच्चा, शाहजी का बच्चा है मैं, चाहे हो शिवा किसी भी हालत में आना चाहिए कब्जा में. अरे पाहता पाहता, अरे खऱ्या अर्थानं फतेकान निघाला, पण पाहता पाहता बाजीला प्राणांची आहुती दिली. 80 वर्षाच्या बाजींच्या अंधकारात 25 वर्षा जुनून संचारला आणि मुसे खा पडला. त्याचा फटेका बाजीला पाय लावून मागा पळाला आणि मग मात्र आदिशाहीनं फरमान सोडलं. बड बेगमचं ताट समोर आलं. कोण जाएगा, कोण जाएगा, कोण जाएगा, आणि उभा राहिला अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खान. हम जाएंगे बड बेगम साहेब. अरे अफजल निघाला, पण पाहता पाहता अफजलचा कोथळा बाहेर पडला आणि मग महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला विशाळगडाच्या दिशेनं पाहता पाहता मिर्झा निघाला. अरे पुरंदरवरती पाहता पाहता मिर्झाने वेढा टाकला. पुरंदरचा तह झाला, मुरार कोसळला, पण तरी माझा राजा अभेद्य राहिला. आग्र्यातून सुटला. पाहता पाहता दिवस पुढे गेले. अरे स्वराज्यासाठी राजाने प्राणांची आहुती दिली. म्हणून तर खऱ्या अर्थानं सिंहगडासाठी म्हणजे कोढाण्यासाठी माझा ताना लेकराचं लग्न मागं ठेवून हसत गेला. अरे एक मावळा स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देऊन गेला. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रत्येक घोडकोट आणि प्रत्येक गडकोटातला दगड दगड माझ्या वीर शुभांच्या नावाचा जय जयकार करत राहिला, जय जयकार करत राहिला. त्या माझ्या राजांचा इतिहास आपल्या अंतकरणात जिवंत ठेवा. अरे खऱ्या अर्थानं माझ्या शंभू राजांचा इतिहास आपल्या अंतकरणात जिवंत ठेवा आणि त्यानुसार चालण्याचा आपल्या जीवनात प्रयत्न करा. आणि खऱ्या अर्थानं संत आणि महापुरुष यांच्या जीवनाची जर सांगड घातली तर मृत्यूची भीती ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात, अंतकरणातला सर्वस्व अर्पण करणारा भाव निर्माण झाला. तर असा जो भोळा वारकरी आहे, तुका म्हणे भोळा. एवढी सवय उद्यापासूनही अखंड राहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना खरं तर 8:30 नाही, आज आपण 8 वाजता सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थानं 10:30चा सुमार बरोबर झालेला आहे. वक्त्यानं वेळेच खऱ्या अर्थानं वेळ पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. बोलण्याच्या ओघात जर चुकीचा एखादा शब्द गेला असेल तर मुलगा ना त्याने मला माफ करा, मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मोठ्या लोकांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असतो. महाराज आज आपण सर्वांच्या रूपानं मला या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण खऱ्या अर्थानं मला कमी वेळेमध्ये बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखात साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला पहिल्याच दिवशी एवढा वेळ मिळावा म्हणून ज्यांनी त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं. आपण आज सर्वांच्या नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. विशेष तत्वानं आपली समस्त कमिटी असतील, आजचे दातृत्व ज्यांच्या खऱ्या अर्थानं प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आजचं चांगलं बरं काय वाईट असेल तो सातबारा उद्या तुम्हाला कळणारच आहे. त्रास झाला तो थोडा समजून घ्या. खऱ्या अर्थानं माननीय सोसायटी चेअरमन आदरणीय श्री भाऊसाहेब दादा नामदेव बोर्डे, त्याचप्रमाणे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते राजूदादा एकनाथ बोर्डे बापू, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बापूदादा उत्तम चौधरी, त्याचप्रमाणे शिवसेना कार्यकर्ता आदरणीय राजेंद्रदादा रावसाहेब बोर्डे. खऱ्या अर्थानं यांच्या सौजन्यातून आज खरं तर या ठिकाणी येण्याचा योग आला. एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आदरणीय दादा आपण सर्वांचं आहे मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे आमचे समस्त टाळ महर्षी, आमचे आदरणीय विनेकरी बाबा चोपदार बाबा, समस्त टाळ महर्षी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अत्यंत गोड अशी ज्यांची सिस्टम आहे. आणि हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, थोडं त्यांनाही समजून घ्या. कारण तरुण मुलं व्यवसाय देतात आणि आपण जर त्यांना थोडा त्रास दिला तर कदाचित त्यापासून ते दुश्वास करायला सुरुवात करतात. त्यांना बळ देणं ही आपली लेकरांना, आपल्या लेकरांना बळ देणं हे आपलं कर्तव्य आहे. समजून काही प्रॉब्लेम आला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि विशेष तत्वानं हे सगळे जेवढे उभे आहेत ना कॅमेरे आणि ते बसलेले आहेत त्यांनाचाही सन्मान जिवंत ठेवा. याचं कारण आहे फार कष्टातून ती लेकरं काम करतायत. याचं कारण 3 वर्ष त्यांचा चॅनल मॉनिटाईज व्हायला गेलंय आणि 3 वर्षानं मॉनिटाईज झाल्यानंतर आम्ही म्हणतोय कधी कधी काढून टाका, पण त्यानंतर त्यांचे कष्ट किती मोठे असतात. कारण आता याच्यातलं काही 40 किलोमीटरवरून आलेत, काही 60 किलोमीटरवरून आलेत, काही 100 किलोमीटरवरून आलेत आणि आल्यानंतर त्यांच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. केलेलं शूटिंग ते घेऊन जात आहेत. पुढं त्यांना व्ह्यू मिळतील न मिळतील हा सगळा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. आणि घरचेही लक्षात घ्या, यूट्यूबवरचं सगळ्यात मोठं दुखणं जर कोणतं असेल ना, तुमचं माझं सोडून द्या, पण घरचेही त्यांना फारसे गिनतीत धरत सुरुवातीला तरी 2 वर्ष एकदा मॉनिटाईज झालं पैसे यायला लागले की मग ठीक आहे, पण तोपर्यंत त्यांना कुणीच गिनतीत धरत
नाही, म्हणून त्यांचा सन्मान जपा आणि खऱ्या अर्थानं फार कष्ट ती लेकरं करतायत, त्यांचा सन्मान जिवंत ठेवा. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आपले सर्वांचे, समस्त ग्रामस्थांचे मनपूर्वक व्यक्त करतो. समस्त तरुणाईचे, ज्येष्ठांचे, विशेषतः माझ्या माता भगिनींचे, आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी मनपूर्वक व्यक्त करतो. आपले तर खऱ्या अर्थानं अत्यंत गोडसा कथेचा कार्यक्रमही सुरू आहे. प्रत्येक कार्यक्रमाची उपस्थिती हा खऱ्या अर्थानं आपल्या गावचा प्राण आहे, तो जपला गेला पाहिजे एवढी विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं जर कोणाचं नाम आदरणीय दादा खऱ्या अर्थानं या मातीचे भूमिपुत्र म्हणजे आज आपल्या गावामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर महाराज, बीज लावल्याशिवाय वृक्षात रूपांतर होत नाही. आणि अध्यात्माचं सगळ्यात मोठं बीज खऱ्या अर्थानं आदरणीय बाबांच्या रूपाने या मातीमध्ये लागले गेले. बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. जोरदार टाळ्या खऱ्या अर्थानं आपल्या भूमिपुत्रांसाठी झाल्या पाहिजेत. बाबा आपण सर्वांच्या चरणावर दंडवत अर्पित करतो. आमच्या जनाई मुक्ताईचा वारसा सांगणाऱ्या आईंच्या आपल्याही चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. परिसरातील समस्त म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील समस्त कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, आदरणीय वारकरी संपतली सगळी मंडळी सगळ्यांच्या चरणावर या व्यासपीठावरून नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला पुन्हा एकदा कमिटीचे मनपूर्वक व्यक्त करत पूर्ण विराम देतो.